राज्यामध्ये विशेषतः मुंबईला लागून असलेल्या शहरांमध्ये परप्रांतीयांची मुजोरी पुन्हा एकदा चर्चेत आली। नालासोपारा इथे लोकल ट्रेनमध्ये झालेला भाषिक वाद किंवा मग वाशी इथे मनसेकडनं मराठी व्यक्तीला झालेली मारहाण असो किंवा नवी मुंबई एपीएमसी मध्ये अतिक्रमण पथकाला झालेली मारहाण, या तिन्ही घटनांमुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध मराठी वादानं जोर पकडल्याचं चित्र आहे। बघूयात हा रिपोर्ट। परप्रांतीयांची मुजोरी पुन्हा वाढली। नालासोपाऱ्यात लोकल मध्ये हिंदी मराठी वाद। मराठी का नाही येत याचं मला उत्तर दे। मराठी का येत नाही उत्तर दे। माझ्या कोणाला हात लावायचं। एपीएमसीत परप्रांतीयांची दादागिरी, मनसेचं खळखटाय। नालासोपारा लोकल ट्रेनमध्ये भाषिक वाद पाहायला मिळाला। नालासोपाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये उभं राहण्याच्या जागेवरून मराठी आणि हिंदी भाषिक प्रवाशांमध्ये हा वाद झाला। हा वाद इतका वाढला की तो थेट भाषेच्या मुद्द्यावर गेला। एका प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशाला मराठी का नाही येत याचं मला उत्तर दे असा जाब विचारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो। ठाण्यात बुडानं बटप राहतोय, नालासोपारामध्ये चढतोय आणि म्हणतोय मला मराठी येत नाही। बोल मला मराठी येत नाही। हे बघ मराठी येत नाही बोलतोय। का नाही येत तुला मराठी? बाबा मराठी का नाही येत याचं मला उत्तर दे। मला मराठी काय येत नाही त्याचं मराठी यायचं महाराष्ट्रात राहतो ना। चल बोल बोल बोल। मराठी तर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी येत नाही, मराठी येत नाही असं बोलताय ते। येऊन शेवटी तर दादागिरी करतात। तिची दादागिरी बघा तुम्ही। मराठी यायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे। मराठी महाराष्ट्रात राहतोय तर यायलाच पाहिजे, हा आमचा लिगली अधिकार आहे। दुसरी घटना समोर आली नवी मुंबईच्या वाशीमध्ये। इथे मनसेकडनं अमराठी व्यक्तीला चोप देण्यात आला। या व्यक्तीनं कामाच्या ठिकाणी महिला सहकार्याला पैशासाठी शिवीगाळ करत अश्लील भाषा वापरली। तसंच मराठी कंपनी मालकाला सुद्धा अपशब्द वापरले असा आरोप आहे। यानंतर मनसे नेते बाळासाहेब शिंदे यांनी या व्यक्तीला कार्यालयात बोलावून चोप दिला आणि महिलेची माफी मागायला लावली। महाराष्ट्रामध्ये राहतो बरोबर ना, महाराष्ट्रामध्ये राहून मराठी महिलांना त्रास देतो, शिवीगाळ करतो, उलट बोलतो, एवढा मात तिसरी घटना घडली ती एपीएमसी मध्ये। तिथे अतिक्रमण पथकाला मारहाण करण्यात आली। नवी मुंबईतील एपीएमसी मध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान ही गंभीर घटना घडली। अनधिकृत फेरीवाल्यांनी मनपाचे सुरक्षा रक्षक आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करत मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। राज्यात एका बाजूला भाषिक तणाव वाढतोय आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिक त्रस्त आहेत। या तिन्ही घटनांमुळे भाषिक मुद्द्यावर राज्यातील सामाजिक सलोखा राखण्याचं आव्हान निर्माण झालं। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।